आणि तारखेच्या आधीच ते सत्ताधारी पक्षात गेले. तुमची काही त्यांच्यासोबत चर्चा झाली होती किंवा काय? तुमचं काय मत आहे? शेतकरी नेते अशा प्रकारे नाही नाही, सत्तेत? शेतकरी नेते, पण आम्ही 8 शेतकरी नेते त्या आंदोलनात होतो. बच्चू भाऊंची प्रहार संघटना, माझी शेतकरी संघटना, महादेव जानकराचा रासप, प्रकाश भाऊ पोहरेंची नॅशनल किसान ब्रिगेड, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, परत याची क्रांतिकारी संघटना आपल्या बुलढाणावाल्यांची, रविकांत तुपकरांची, असे वेगवेगळ्या संघटनांचे माणसं होतो. आता प्रत्येकाची संघटना वेगळी आहे. ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं. ते व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाचं आहे. त्यामुळे ते 30 जूनच्या आधीच गेले. पण एक निश्चित आहे, तारीख ठरली आहे, मुहूर्त ठरलाय. दुसरं, कमिटीचा रिपोर्ट आलाय. पहिल्यांदा सरकार म्हणत होतं 30,500 कोटी आहे, नंतर म्हणत होतं की 34,926 कोटी आहे, आता म्हणते 25,000 कोटी आहे. सरकारकडे द्यायला, जहर खायला सुद्धा आत्महत्या करतो म्हटलं तर पैसे नाही. पण लोकशाहीमध्ये कमिटमेंट केलं त्या तऱ्हेने लोकांना दिलेल्या आश्वासनाचं प्रतिबिंब निर्णय प्रक्रियेत उमटलं पाहिजे आणि ते उमटेल. मी आशावादी आहे. नाही तर आंदोलन करायला कोणी थांबवलं नाही, मग आता एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तुम्ही बच्चूभाऊंना सांगितलं नाहीत का नका जाऊ? नाही, हे बघा, त्यांची चळवळ वेगळी आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझी चळवळ वेगळी आहे, माझा पक्ष वेगळा आहे. आणि ते मुळात वाढले ते शिवसेना कल्चरमधून वाढले. मी शेतकरी चळवळीतून वाढलो. त्याचा भाऊ माझ्याबरोबर 3 वर्ष जिल्हा प्रमुख होता अमरावतीला शेतकरी संघटनेचा. पण वाद असा आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोणी कुठे राहावं हे त्याचं निवडीचं स्वातंत्र्य आहे. त्याला काय आम्ही कसं म्हणणार, त्याला का करणार म्हणून. तो व्यक्ती आहे. तुमची भावना काय, दिल्या घरी सुखी राहा अशी आहे की काय? प्रश्न कसा आहे सर, मी आधीच सांगितलं, सत्ता आणि संपत्ती. त्यामुळे आम्ही काही म्हटलं, दुःखी राहा म्हटलं तरी गावात एक म्हण आहे, गिधाडाच्या शापाने गुरं मरत नसतात. त्याच्यामुळे आपण एवढंच म्हणू, बा तथास्तु, दिल्या घरी तू सुखी राहा, एवढंच म्हणू, बाकी काय म्हणू शकतो. तर शेतकऱ्यांसाठीचा एक प्रश्न आहे. पंतप्रधान मोदींनी खूप आव्हानं केली, त्याच्यामधलं एक महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक शेतीकडे वळावं. तर आत्ताच्या घडीला हे पॉसिबल आहे का? शेतकऱ्यांनी याकडे कसं पाहावं? नैसर्गिक शेती केली तुम्ही तर तुम्हाला 150 कोटी लोकांना खाऊ घालायचं आहे. नैसर्गिक शेतीमध्ये यील्ड येत नाही आणि तुम्हाला एवढ्या तोंडांना खाऊ घालायचं आहे. आमचं त्यात एकच म्हणणं आहे, ज्याला ज्या तऱ्हेचं करायचं आहे त्याला करू द्या. कारण हे जे झिरो इनपुट शेतीवालं आहे हे हेल्थ फूड आहे, ते कॉस्टली आहे, सामान्यांना परवडणारं नाही. आणि देशाच्या पुढे हे सगळे प्रश्न आहे आणि देश बाहेरून आयात करायला सरकारकडे गंगाजळीचा सगळा वांदा आहे. म्हणजे आम्हाला म्हणावं लागतं पेट्रोल कमी वापरा, कारण आमच्या रुपयाचं अवमूल्यन झालं आहे. आम्ही म्हणतो जगात तिसरी चौथी अर्थव्यवस्था होणार. 200 लाख 16,000 कोटीचं कर्ज आहे आमच्या डोसक्यावर. हे आपण कसं विसरू लागलो? तर त्यामुळे असं काही म्हणायचं कारण नाही ताई, असं काही समजायचंही कारण नाही.